अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध उत्तरेश्वर पेठ प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात झाला। सामन्यात पाटाकडील तालीम संघाने उत्तरेश्वरवर 8-2 गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला। छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील आणि उत्तरेश्वर पेठ संघादरम्यान सामना खेळवण्यात आला। पूर्वार्धात पाटाकडील संघाच्या खेळाडूंनी जलद खेळाचं प्रदर्शन घडवलं। सामन्याच्या 11व्या मिनिटाला स्वप्नील पाटीलच्या पासवर अक्षय मोळेनं हेडरद्वारे गोल नोंदवत संघाचं खातं उघडलं। सामन्याच्या 24व्या मिनिटाला पाटाकडीलच्या जॉन्सननं दिलेल्या पासवर प्रवीण जाधवनं गोल नोंदवला। पाठोपाठ 28व्या मिनिटाला ओंकार जाधवनं मर्दानी गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 34व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलच्या पासवर ओंकार पाटीलनं गोल नोंदवत उत्तरेश्वर संघाला आणखी एक धक्का दिला। यानंतर उत्तरेश्वर संघाच्या खेळाडूकडून पुन्हा एकदा गोलसाठी प्रयत्न झाला। 40व्या मिनिटाला अक्षय मोळेनं वैयक्तिक आणि संघासाठी दुसरा गोल नोंदवला। ह्या गोलमुळे सामना 3-2 गोल फरकावर राहिला। उत्तरार्धात सामन्याच्या 46व्या मिनिटाला जॉन्सननं गोल करत उत्तरेश्वर संघाला धक्का दिला। पाठोपाठच 53व्या मिनिटाला रणजित विचारेंना आणखी एक गोल नोंदवत पाटाकडीलला 5-2 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। पाटाकडीलच्या आक्रमक खेळामुळे सामन्याच्या 72 आणि 76व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटीलनं तर 79व्या मिनिटाला ओंकार जाधवनं गोल करत उत्तरेश्वरचं आव्हान मोडीत काढलं। हा सामना पाटाकडील संघानं 8-2 असा एकतर्फी जिंकत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला।